ती जप्तीच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये तसा अर्ज केलेला होता आणि त्यानंतर आता न्यायालयाने त्याला संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी देखील दिलेली आहे आणि कृष्णा आंधळे याची जी संपत्ती आहे ती कृष्णा आंधळेची संपत्ती आता जप्त होणार आहे। त्याच्यामध्ये कृष्णा आंधळेच्या नावावरती 5 गाड्या आहेत, तर त्याचबरोबर त्याच्या जी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे त्याच्या संदर्भात देखील आता जप्तीची कारवाई केली जाणार आहे। तसेच कृष्णा आंधळेचे जे काही विविध बँकांमध्ये असलेले जे बँक खाती आहेत ती देखील आता गोठवली जाणार आहे। ती देखील जप्तीच्या अनुषंगाने जी कारवाई आहे ही आता पोलीस प्रशासन करणार आहे। जर अशा पद्धतीने ज्यावेळेस तपासणी यंत्रणा CIDSL कारवाई करायला सुरुवात करते त्यावेळी त्या आरोपीच्या भोवतालचा जो काही फास आहे तो आवळण्याची ही प्रक्रिया असते। या अगोदर 70 दिवस जे तपासणी यंत्रणा जवळपास कृष्णा आंधळे याच्या शोधासाठी 5 ते 7 ज्या टीम आहेत वेगवेगळ्या आणि 100 ते 150 कर्मचारी SIT असेल CID असेल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे सर्वजण सर्व ठिकाणी शोध घेत आहेत। या अगोदर कृष्णा आंधळे कोणत्या ठिकाणी फरार राहिलेला होता याची देखील हिस्ट्री काढली जाते। त्याचबरोबर त्यांना कृष्णा आंधळेला ज्यांना मदत केली होती त्यांची देखील चौकशी करण्यात आली, कुटुंबाची देखील चौकशी करण्यात आली, मात्र तरी देखील कृष्णा आंधळेचा कुठलाही सुगावा लागत नाही। त्यानंतर आता CID आणि तपासीच्या यंत्रणा आहेत त्यांनी कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळण्याच्या अनुषंगाने जी महत्त्वाची मागणी न्यायालयाकडे केलेली होती आणि न्यायालयाने ती मान्य केली। कृष्णा आंधळेची जी संपत्ती आहे ती जप्त केली जाणार आहे आणि त्याच्यावरती संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने देखील कारवाईला सुरुवात झालेली आहे। याच्या पाठीमागचा सांगायचा भाग हा देखील अशा पद्धतीने आहे की वाल्मिक कराड यांच्या संदर्भात ज्या वाल्मिक कराड हे माध्यमांना सापडत नव्हते, पोलीस प्रशासनांना सापडत नव्हते आणि पोलीस प्रशासनाचा तपासणी यंत्रणा या देखील सर्व ठिकाणी शोध घेत होत्या, मात्र ते सापडत नसताना त्यावेळी SIT आणि CIDनं न्यायालयाकडे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस कारवाईला सुरुवात केली त्यानंतर 30 तारखेला शरण आले, इथल्या CIDच्या ऑफिसला शरण आले। कृष्णा आंधळे आता शरण येणार का हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। त्याचबरोबर कृष्णा आंधळे एवढ्या दिवसापासून ज्या ठिकाणी लपून बसलेला आहे ते ठिकाण तरी नेमकं कोणतं आहे का, तर पोलीस प्रशासन असेल सगळे असतील हे शोधाशोध घेतात तरी पण सापडत नाही। त्यामुळे आज जी कारवाई केली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भात देखील ज्या वेळेस संपत्तीच्या संदर्भात डिटेल्स समोर आली होती त्यावेळेस वाल्मिक कराड हा ज्या ठिकाणी लपून बसलेला होता त्यानंतर वाल्मिक कराड हा स्वतः माध्यमांना शरण स्वतः या तपासी यंत्रणांना शरण आला आणि तपासी यंत्रणांना शरण आल्यानंतर याच वाल्मिक कराड यांच्या संदर्भामधले महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या देखील समोर आल्या। यावेळी वाल्मिक कराड यांची 150पेक्षा जास्त म्हणजे 3 आकडी अंकी असलेले बँक खाती देखील समोर आलेली होती आणि त्या अनुषंगाने ते जी संपत्ती आहे जी प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर कुठं जमिनी होत्या त्या जमिनीच्या अनुषंगाने देखील जी डिटेल्स आहे ती देखील मागवली गेली होती आणि ती मान्य न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर वाल्मिक कराड याला शरण यावं लागलं आणि शेवटी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती सुरू झाली। तशाच पद्धतीने आता कृष्णा आंधळे हा जो काही आरोपी आहे हा कुख्यात आहे, त्याच्यावरती या अगोदर जर बघितलं आपण तर 6 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे आहेत आणि जे गुन्ह्याचे जर प्रकार आपण कॅटेगरायझेशन केलं तर यामध्ये मारहाण करणं, खंडणी मागणं, जीव घेण्याच्या उद्देशानं तशा पद्धतीने हल्ला करणं 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत आणि संघटित गुन्हेगारी करत असताना लूटमार करणं, एखाद्याला ब्लॅकमेल करणं अशा पद्धतीचे देखील जे गुन्हे आहेत ते त्याच्यावरती असल्याचं देखील आता बोललं जातंय। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये विशेषतः आपण जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जर घटनाक्रम बघितला तर 9 तारखेला संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण करून एका काळ्या रंगाच्या गाडीमध्ये त्याचं अपहरण संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। 3 वाजता अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। ज्या संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर हे आरोपी संतोष देशमुख यांना रस्त्याच्या कडेला टाकून जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पुढे पसार होत असताना एक CCTV देखील समोर आला होता ज्यामध्ये हे सर्व जे आरोपी आहेत ते स्कॉर्पिओ गाडी ही ऐन चौकामध्ये आणून लावतात। पारा चौक आहे त्या चौकात गाडी लावली जाते आणि त्यानंतर हे आरोपी तिथून पसार होतात, तिथून पळून जात असतानाचा देखील व्हिडिओ जवळपास सर्व माध्यमांनी तो व्हिडिओ दाखवला। मात्र त्यावेळी प्रश्न उपस्थित केले जात होते की हे सगळे पोलीस त्या आरोपीचा पाठलाग करत असताना हे तिथून पसार झाले कसे, पोलिसांनी त्याला सहकार्य केलं होतं का, यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो कृष्णा आंधळे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडण्याच्या अगोदर देखील कृष्णा आंधळे हा एका गंभीर प्रकरणामध्ये फरार आरोपी म्हणून होता। मग फरार आरोपी असताना देखील तो पोलिसांसोबत उठबस होती का, तर तो विष्णू ताटेच्या कार्यालयामधला CCTV फुटेज समोर आलं त्यामध्ये कृष्णा आंधळे देखील दिसतो यामध्ये। त्यामुळे कृष्णा आंधळेची पोलिसांसोबत उठबस होती का
आणि कृष्णा आंधळेला फरार करण्यामध्ये पोलिसांचा काही हात आहे का, यासह अनेक असे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र जर कृष्णा आंधळे त्याच वेळेस फरार असताना क्राईम म्हणजे रेकॉर्डवरचा तुमच्याकडचा गुन्हेगार आहे आणि तो पोलिसांसोबत उठबस करतो, त्यांच्यासोबत कार्यालयामध्ये जातो, वाल्मिक कराड यांच्यासोबत त्याची उठबस असते आणि या सगळ्या प्रक्रिया होत असताना जर कृष्णा आंधळेला त्याच वेळी योग्य वेळी त्याच वेळी जर त्याला फरार असताना अटक केलं असतं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखं गंभीर प्रकरण घडलं नसतं। मात्र हे देखील कृष्णा आंधळे हा तब्बल 9 तारखेपासून आज आपण पाहतो 70 दिवस झाले, 70 दिवसापासून तपास यंत्रणांना गोंगारा देतोय। विशेष यामध्ये हे सगळेजण गुजरातला होते, ज्या गुजरातमध्ये एका मंदिरामध्ये राहिले, मंदिरामध्ये राहिल्यानंतर पैसे जवळचे संपल्यानंतर कृष्णा आंधळे हा पहिल्यांदा पैसे आणण्यासाठी पुण्यामध्ये आलेला होता। म्हणजे सुरुवातीला कृष्णा आंधळे हा पुण्यामध्ये आला, भिवंडी देखील यामधलं खूप मोठं कनेक्शन आहे आणि हे सगळं आल्यानंतर पुण्यामधून पैसे घेऊन हा परत मागे जाणार होता। मात्र त्याच वेळेस सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला विश्वास वाटला नाही, हा परत माघारी येतो का नाही, त्यामुळे हे दोघेही गुजरातवरनं परत पुण्याला आले आणि पुण्यामध्ये या 2 आरोपींना अटक करण्यात आली। यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली। मात्र कृष्णा आंधळे हे जे तिरकुट होतं, या तिघजण हे सोबत होते आणि तिघजण एकाच ठिकाणी फिरणारे होते। मात्र त्यावेळी कृष्णा आंधळे तून निसटला आणि त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाला सापडला नाही। मात्र त्याला अटक करण्याच्या दृष्टिकोनातनं आता ज्या पद्धतीने तपासी यंत्रणा, यामध्ये CID असेल, SIT असेल, यांनी जी तपासाची जी काही चक्र आहेत ती मोठ्या प्रमाणात हलवलेली आहेत आणि एखादा व्यक्ती या सगळ्या तपासाला जर गुंगारा देत असेल तर त्याचं काय केलं गेलं पाहिजे, तर त्याच्या आर्थिक नाड्या ह्या आवळल्या पाहिजेत आणि आर्थिक नाड्या आवळण्याच्या दृष्टिकोनातनं कृष्णा आंधळेच्या भोवती आता तपासी यंत्रणांनी चक्रव्यूह रचलेले आहे। जे चक्रव्यूह वाल्मिक कराड यांच्या संदर्भात रचलं होतं आणि त्या चक्रव्यूहामध्ये वाल्मिक कराड सापडले, वाल्मिक कराड शरण आले, त्याच पद्धतीने आता कृष्णा आंधळे याची संपत्ती, कृष्णा आंधळे याची प्रॉपर्टी जर जप्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कारवाई केली असेल, तपासी यंत्रणांनी कारवाई केली असेल तर कृष्णा आंधळे सुद्धा शरण येणारा, यासह अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। मात्र त्यानंतर सुरेश धस यांनी एक अत्यंत महत्त्वाचं कृष्णा आंधळेच्या संदर्भामधलं एक वक्तव्य केलं होतं की कृष्णा आंधळेला त्याच्या घराची, दाराची, त्याच्या आई वडिलांची, त्याच्या कुटुंबाची काही काळजी नाही, त्यामुळे तो एवढे दिवस दूर राहिलेला आहे आणि त्याला त्या कुटुंबाला आणून चौकशीसाठी बोलवलं, काही केलं तरी त्याला या कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही। म्हणजे एखादा सराईत गुन्हेगार ज्यावेळेस क्राईम करण्यामध्ये त्याची तो क्राईम करत जातो आणि त्यानंतर या कुटुंबाची पर्वा न करणं, कोणत्या गोष्टी न करणं, या सगळ्या गोष्टी येतात। मात्र एकंदरीत कृष्णा आंधळेच्या नावावरती असलेल्या 5 वाहनं, यामध्ये या वाहनामध्ये मोटरसायकल पासून 4 व्हीलर गाड्यापर्यंत समावेश आहे, त्या देखील आता जप्त केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर त्याच्या नावावरती जी काही 3 बँक खाती आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये, त्या बँक खात्यावरती देखील आता विशेष नजर तर तेव्हापासून ठेवलेली, मात्र कुठलंही ट्रान्झॅक्शन वगैरे होऊ दिलं जाणार नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील। त्याचबरोबर त्याच्या नावावर काही जर स्थावर जंगम मालमत्ता असेल ती सुद्धा न्यायालयाच्या आदेशाने आता जप्त केली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तरी आता कृष्णा आंधळे शरण येणार का कृष्णा आंधळे पोलीस त्याला पकडणार, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 70 दिवस उलटूनही तपासी यंत्रणा एवढ्या सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करतात, मग नेमका कृष्णा आंधळे का सापडत नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। का तर बीड सह राज्याची, महाराष्ट्राची जी पोलीस आहे त्याच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवला जातो आणि ती चांगल्या पद्धतीने काम करते असं देखील सांगितलं जातं। मात्र मग एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना कृष्णा आंधळे का सापडत नाही, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। या संदर्भात संदीप क्षीरसागर असेल, त्याचबरोबर वेगवेगळे जे काही नेते आहेत त्यांनी देखील तो आहे नाही अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र आता कृष्णा आंधळेच्या संदर्भातली जी महत्त्वाची घडामोड घडते, जी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगायची आहे, का तर याचं कारण आहे तसंच आहे, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या मुश्क्या आर्थिक नाड्या सर्व आवळल्या, त्यानंतर वाल्मिक कराड शरण आले, तसंच आता CID आणि SIT ह्या देखील कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करून त्याच्या देखील मुश्क्या आवळण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्या देखील अटकेच्या अनुषंगाने कारवाई करायची, तो शरण येतो का हे देखील पाहायचे। मात्र हे जे काही CIDनं रचलेलं चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहमध्ये कृष्णा आंधळे सापडणार का, त्याचबरोबर संपत्ती आणि प्रॉपर्टी जप्त होत असताना कृष्णा आंधळे तिकडून हे सगळं होत असताना सुद्धा तो फरारच राहणार का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। मात्र आता तपासी यंत्रणांनी कुठेतरी हा तपास करण्याच्या दृष्टिकोनातनं, विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या कारवाईच्या दृष्टिकोनातनं पाऊल उचललेलं आहे। विशेष म्हणजे या सर्व आरोपीवरती मोक्का देखील लावण्यात आलेला आहे, त्यामुळे मकोका अंतर्गत देखील जी कारवाई सुरू आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे। कृष्णा आंधळे आतापर्यंत माध्यमांना गुंगारा देत होता, मात्र आता आर्थिक नाड्या आणि संपत्ती जप्तीच्या संदर्भातली ज्यावेळेस ऍक्शन घेतलेली आहे, या ऍक्शन वरती आता कृष्णा आंधळे काय नेमकं खरंच पोलिसांना शरण येतो, पोलीस त्याला अटक करतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं